नमस्कार मंडळी. टेन्शनच्या खडकावर विनोदाचं कोरीव काम करत हास्याची शिल्प आकारण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, भैया साहेबांच्या स्वागतासाठी तयार आहेत काही नृत्यांगना. बघूया त्यांचा हा हास्य धुमाकूळ जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे दमदार हास्य कलाकार. नो गर्ल्स, नो प्लीज प्लीज नो गर्ल्स. व्हॉट इज दिस माने साहेब, काय चाललंय हे? दिस इज नॉट गर्ल्स. उठा उठा. नो 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 उठा उठा. वन मोर, वी वॉन्ट वन मोर रिहर्सल प्लीज. आता 12 वेळा केलं ना, गुडघे गेले. तर किती वेळा करणार हो? आम्ही काय तुमचे प्रोफेशनल डान्सर्स नाही आहोत, आम्ही इथले कर्मचारी आहोत बस. नो, बघितलं माने साहेब, हे असं असतं. कर्मचारी असले ना की मग हे असं. आय वॉन्ट माय प्रोफेशनल डान्सर्स, दॅट्स इट. ओमकार सर, काय तुम्हाला कशाला आणलं इथं? मी आय एम प्रोफेशनल डान्सर. नाही, प्रोफेशनल डान्सर म्हणजे तुम्हाला ह्यांना शिकवायला आणलं की नाही? भैया साहेब जेव्हा ह्यांना नाचत्याला बघतील की नाही तेव्हा ती खुश होणार. त्यामुळे हीच पाहिजे ती. तुम्ही करा काय ती करायची ती. करा लवकर. ऑफकोर्स आय विल, पण ते उठतच नाहीये. व्हॉट कॅन आय डू? नाही खरं नाही. उठा की चला की लागा. उठा प्लीज, उठा उठा. बाज झालं बाज. नो नो एनर्जी एनर्जी एनर्जी. आय वॉन्ट एनर्जी. माने खाऊ द्या ना आधी. डान्स दणक्यात झाला पाहिजे. उठा. कमो कमो. हा चला उठा. कोण असतो? चलो चलो. कमायला होईल ना. हो हो हो. चलो माने साहेब, हा. मी तुम्हाला डान्स दाखवतो आता. बघू. यू सी अँड यू टेल मी. हा, ओके चालते. बघू जरा दाखवा. हा चलो. गर्ल्स गर्ल्स एनर्जी. पोझिशन्स घ्या, पोझिशन्स घ्या. आय वॉन्ट एनर्जी. आणि एंडला मी आय विल बी द भैया साहेब. ओके, मी भैया साहेब आहे. मी इथे येऊन बसेन. माने साहेब विल बी माय कार्यकर्ता. मी इथे येऊन बसेन आणि मग माझ्यावर तुम्ही फुलं उधळा. ओके, आय वॉन्ट एनर्जी. ओके, एनर्जी. जम्प 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 जम्प. गुड 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 गुड. अँड लिसन, डोंट डान्स टू इम्प्रेस, डान्स टू गुड गुड गुड. रेडी, पोझिशन पोझिशन. पण हे शेवटचं आहे, हा. शेवटचं आहे. या चोळकर बाई, जस्ट डू इट नाव. Music. Nice, very nice. What a performance. I'm. Oh. कसा वाटला माने साहेब? कसं वाटलं सांगा. लगा लगा लगा. काय डान्स आहे का काय यो? हा, डान्स म्हणजे डान्सच बसवलाय बाकी बरं का. काय नाचते तो पुरी एक. ओ खरात बाई, ह्याच्या ह्याला काय लागा जाळण धूर सगळं संगडच आणलंय बरं का तुम्ही. हा, काय कुठनं कुठं काय गेलं कळलं नाही, पण भारी, लय भारी. जमले जमले. नाही नाही माने साहेब, हा. माझं नाही काही, सगळं त्याची कृपा आणि सरांची मेहनत आहे. नो नो खरात बाई, माझं काय आहे? इट्स नथिंग. मी फक्त स्टेप्स दिल्या, तुम्ही केल्या. इट्स ऑल इन यू. नाही नाही, बरोबर आहे. When you all come on the stage, you just own the stage, girls. ओम गाव सर, काय झालं? सर गर्ल्स म्हणाले. हो सर, गर्ल्स म्हणाले. 40 आहे माझं वय. गर्ल्स नो 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 नो. डे नाईट जी असं नसतं. डे नाही हो, डे सर. इट्स ऑनली डे. सॉरी, डे जी असं नसतं. वयाची मर्यादा फक्त शरीराला असते, मनाला नाही. आणि डान्स हा मनातून करायचा असतो. ओके. बस बस बस. बिरजू महाराज, अरे 80व्या वर्षापर्यंत ही वॉज परफॉर्मिंग लाईक 80 वर्षापर्यंत डान्स मध्ये एनर्जी लागते. एनर्जी असेल की डान्स ओके. एनर्जी. एनर्जी टाळ्या वाजवू नका, एनर्जी ठेवा इथे. एनर्जी करून. आणि व्हॉट वॉज दॅट स्टेप? नाही नाही सर, एनर्जी अशी अशी एनर्जी ठेवतो. आता भैया साहेब आले ना, दुसऱ्या मिनिटाला नवीन जागा देतील पता सांगून त्याला. दुसऱ्या मिनिटाला मी काय म्हणते चेतना मॅडम, किती दिवस आपण या भाड्याच्या छोट्याशा जागेत कामाला यायचं सांगा मला. तेच ना. नाही चेतना, तुमचं ना चुकीचं घेतलं तुम्ही. तेच ना म्हणालात, चेतना. सर यांना सांगा
यांना सांगा मी माझंच नाव चुकीचं का घेईन सर? इट्स ओके. यांना सांगा सारख्या या हसत असतात माझ्या नावावर हसायचं नाही. जाऊ दे ना मॅडम, जाऊ दे. काय सारखं सारखं विनोद करायचा म्हणजे काय? साधारण तेच करायचं असतं इथे. खरंच बाई लगा. असं तर बोल. यांना सांगा हसू नका, डोक्यात जातात माझ्या. मॅडम चेतनाजी. जाऊ दे, ते मिश्किल आहे तो थोडं. चेतनाजी. ओमकाव साहेब ऐका आता सगळं ऑडियन्स बिडियन्स आलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे कळलं का कधी पण येतील साहेब मी पिऊनला सांगून ठेवलेलं आहे गाडी आली की मला लगेच फोन कर मी तुम्हाला सांगतो लगेच डान्सिंग सुरू करा कळलं का पण ती जुळलं पाहिजे बरं का सर असे येणार आले की ती फुलं टाकायचं ती जुळून आलं पाहिजे नेमकं बरोबर होईल ना व्यवस्थित होईल, हा, होईल. खुश झाली पाहिजे ती म्हणजे कसं बायकांना त्यांच्या अडचणी सांगता येतील हो त्यांना सगळं तुम्ही सांगितलंय तसंच बसवलेलं आहे टेन्शन घेऊ नका. अँड वनिताजी व्हॉट वॉज दॅट स्टेप असं पाहिजे ना ग्रेसफुल. नो ग्रेसफुल झुलताय असं समजा झुलताय ओके. आणि ईशाजी तुम्ही पण नीट करा ओके. ती असं बाहेर काढून जस्ट लाईक दिस. या ओके 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 डू इट. चलो चलो एवढ्या 4 स्टेप्स करायच्या अँड इट विल बी ओव्हर. ओके कम ओव्हर हियर प्लीज. ओके ओके Hello. लिसन. आले होय नक्की का बरं बरं चालते ओमकाव सर आलेत 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 रेडी राहा रेडी गर्ल्स 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 आले ते उठा उठा लवकर उठा एनर्जी ठेवा चला आणि फ्रेश राहा. हास्य ठेवा चेहऱ्यावर हास्य ठेवा अँड लिसन 10 मिनिटं तुम्ही स्वतःला सई तामणकर समजा. बी बोल्ड बी बिंदास बी ब्युटिफुल. ओके गो 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 पोझिशन चल आले भैया साहेबांचा भैया साहेबांचा एक मिनिट, मोर्या मोरे कसे आले इकडे? भैया साहेब कुठे आहेत? ते भैयासाहेब मागणे येतात ते आम्हाला सांगितले ह्यांची तयारी झाली का नाही ते बघून या. तुम्ही कसा इकडे पुढे आला काय गरज आहे का याची? गरज बघ आम्ही जुन्या गाडीने आलेला ते नवीन गाडी नेत आहेत नवीन गाडी घेतली नाही ना ती हो. अरे पण लगा तुमच्या पुढे आता बायकांना असल्या गेल्या का आमच्या मग काय फरक पडतोय मग तुम्ही नाचा मस्त नाचतावाय असत नाचा नाही तर भैयासाहेबांची इज्जत घालवून टाकाल काय मतलब हा नीट नाचा. तोंड वर करून सांगू नका त्यासनी घेऊन या आधी हा हा ए, चला, जाऊ, हा, जाऊ. पण नीट नीट तयारी ठेवा करून. हा, जावा, practice तुम्ही झाली. त्यासनी घेऊन या. लवकर, लवकर, जावा, या, लवकर. जावा. हा. एक नंबर आहे बरं का मस्त याला काय करता नाहीये? हा? याला काय करता नाही? काय झालं? दमलेत मी आता. केवढे दमले आता? हा, याला लगा एकटीच दमली इकडून नाकात न कुठं दमली काय करते नाचले केवढे मी आता. नाचले. अगं बाई, नाही दमले बाई मी. नो 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 दमायचं नाहीये आता. फरात बाई कोण असता तुम्ही अजगर का कसा का पडला उठा डान्स करायचा आपला. आणि मी काय सांगितलंय डोंट अटर अ नेगेटिव्ह वर्ड. दमलो बिमलो बोलायचं नाही शरीर ऐकत असतं ना ते शरीर ऐकतं आणि ते तसं करतं. एनर्जी हॅलो कन्फर्म आले ती का पण थकली हो. यांची नवी गाडी आहे का किती जण? आहे ना आले? कन्फर्म आले 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 चला चला उठा उठा ते घ्या फुलं उधळायची आहेत की नाही. गेट उघडण्यात आली का? एनर्जी ठेवा गो गेट उघडण्यात गो आली का? गो प्रियाजी चला पटकन. दमा झाले हो. हा, घेऊ. हा साहेब What was this, girls? What was this? ते कोण भैया अस- साहेबांना विचारा ना, ते कुठे गेले? अरे कोण असता तुम्ही सोरट असल्यासारखं डान्स करू नका. जोशात करा की लागा जोशात लागा लाज घालावताय तुम्ही अहो, काय लाज घालवताय? हा? ते निघून गेले. नाही नाही त्याला काय काय झालंय भैया साहेबांनी आज महत्वाचा फोन आलाय महत्वाचा फोन आमदार आहे तो ते म्हणजे हे आम्ही नाचतोय त्याला काही महत्व नाही. नाही, नाही, डान्स- एवढं नाचतोय आम्ही काही महत्व नाही. नाही नाही असू दे असू दे. ए तुडतुडे बस खाली. दमले तरी हे करायचं. ओ ओ खरंच बाई ओ हो दमान अरे दमान अरे केवढ्याने श्वास वाढताय एका श्वासात लागा ऑडियन्स ओढून घ्याल दमन, हा, असं, हा. लोकांना श्वास घेऊ द्या सगळा ऑक्सिजन तुम्हीच ओढू नका गुदमार तरी लागा ती हा, काळजी घ्यावा काळजी घ्या. तयार राहा. काय
काय काय होतंय काय नाही घामाची एक धार अशी खरंच हो, अंग भिजलंय हो घामाने आता. मी काय म्हणते काय आता अंग भिजलंच आहे तर आपण कारभारी दमाना अंग भिजलं घामानं बैठकीची लावणीच करूया का? हो, हे नाही. बसून सोपं पडेल ना. तेच ना. दमानं झालं हो. तेच ना तेच नाही चेतना वनिताजी झालं तुमचं हसून आता डान्स कराल नीट. हो नीट करते डोंट कॉपी मी ओके डोंट कॉपी मी. अत्यंत वयात तुम्ही इथे डान्स केलेला आहे आता आणि गाणं बिणं चेंज होणार नाहीये. एवढे दिवस आपण या गाण्यावर रिहर्सल केली आहे. गाणं बदलणार नाही. हो ना, मला बदला माझ्याच्यानी नाही होणार. व्हॉट इज दिस? बस, अय चेतना मॅडम काय करताय दम लागला हो. अहो बदली पाहिजे ना तुम्हाला घराजवळ बदली घ्यायची ना मग आज करून कसं चालेल. हे बघा बदली पाहिजे असेल तर डान्सर बदलून चालणार नाही. भैया साहेबला का इथपर्यंत येऊन गेले ते आता त्यांची नजर पडली तुमच्यावर बदललं की लगेच कळेल त्यासनी. एवढ्या गडबडीत त्यांनी मला पाहिलं असेल. म्हणजे काय तवान रस्त्यावरची एक बाई सुटत नाही नजरेतनं त्यांच्या. उफ. उठा उठा बसून लेट्स तुमचं काय फटाफट शेवटचं बसा. करायचं आहे गर्ल शेवटचं करायचं आहे असं नाही. चलो 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 एनर्जी एनर्जी गर्ल हळू हळू मला पाडू नका. एनर्जी एनर्जी शेवटचं करायचंय सोपं करायचंय ओके. मी काय म्हणतोय त्यांचं फोनवर बोलून चालत नाही मला कळलं लगेच. मी आवाज देतो लगेच चालू करा. ओके नाही जरा ओके. एनर्जी लावा की लागा. पहिल्या वेळेस कशी एनर्जी लावली तशी एनर्जी पाहिजे. एनर्जीनेच करतोय परत परत काय सारखं सारखं शेव- एनर्जीने करायला काय पप्पी होती सारखं सारखं मागायला तुम्ही पप्पी दिली याला. ए, तुम्ही पप्पी दिली याला. मी काय म्हणले पप्पी बोलला. सोप्पी म्हणलं मी पप्पी म्हणाला पप्पी बोलली ना. चलो चलो गर्ल्स ओके ओके गर्ल्स ओके जो सुना जिसने कहा ओके चलो डान्स करते हैं. चलो लेट्स गो. आले का आले आले चला गोळे बिळे ठीक आहे. चालू करा. मी घेऊन येतो. चालू हा करा. हा चलो चलो इथूनच करूयात. ओके 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 म्युझिक म्युझिक. मजा आली प्रसादा. खूप सुंदर कॅरेक्टरायझेशन होतं सगळ्यांचं. खूप एनर्जी होती. तुमच्या चौघींचं कौतुक यासाठी की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डान्स परफॉर्म केला तेव्हा मला कळलं की तुम्हाला डान्स येतोय. तुम्ही चौघींनी परफेक्ट डान्स केलात. हळूहळू तोच डान्स चुकायचा हे फार अवघड आहे आणि तुम्ही तो चुकलात तो फार परफेक्टली चुकलात. वा, वा. त्यामुळे त्याची फार मजा येत गेली उत्तर. ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टरायझेशन. ही शिट्टी फक्त आणि फक्त तुझ्या परफॉर्मन्ससाठी. मजा आली. मंडळी पितृऋण मातृऋण हे मुलाचं कर्तव्य असतं. पण एखाद्यावर अचानक पत्नी ऋणाचा बोजा आला तर बघूया ही नेमकी काय गोष्ट आहे जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. बहिणी वहिनी परवाच लग्न झालंय. आता चाललोय तुझा आवडता विषय हनीमून काश्मीरला निघालोय. लग्नानंतर बायकोचा चेहरा किती गोड दिसतो ना. हा? लग्नानंतर 10 वर्षांनी हेच वाक्य बोलशील. आहे मंजूताईचा नंबर आहे माझ्याकडे. एक सेकंड नमा 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 एक सेकंड. काय काय साबणाची वडी संपायला आली ती कुठे भरतेस पिकनिक बॅगेत. नाही हा ही साबणाची वडी मी ह्याच्यातच ठेवणार आहे.
माझं काय म्हणणं आहे उगाच कशाला हो खर्च पाहिलं फक्त चेहरा गोड नाहीये हे बघ ऐक ऐक बस 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 3 गोष्टी मला बोलायला देणारच की नाही आहो सांगा ना हे बघ 3 गोष्टी एकतर ती साबणाची वडी एवढीशी राहिली हो ना ती साबणाची वडी माझ्या एका हातालाही पुरणार नाही दुसरी गोष्ट आपण ज्या हॉटेलला थांबतोय हा तिथे ते साबणाची वडी आपल्याला देतात हो का आणि तिसरी गोष्ट काय हा म्हणजे तू खर्च वाचवतेस काटकसर करतेस चांगलंय पण फायनान्शियली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हे बघ माझी नोकरी उत्तम आहे सेव्हिंग्स केल्यात FD आहेत SIP आहेत सगळं तुला डिटेलमध्ये सांगेन फायनान्शियल तर टेन्शन घेऊच नकोस हा बाकी काही काळजी करू नको आता नवरा तुझ्या सोबत आहे हा आता आपण मस्त काश्मीरला जाऊया फिरूया एन्जॉय करूया मस्त मजा करूया किती गोड आहात हो तुम्ही मला की नाही असाच नवरा हवा होता अगदी तुमच्यासारखा तुम्हाला काय सांगू मी आयुष्यभर एवढ्या खस्ता खाल्ल्यात ना की मला आता बचत करायची सवयच लागली हो किती गोड आहात तुम्ही किती गोड आहे आवाज तुझा फक्त ऐकत राहावं असं वाटतंय एक सेकंड हॅलो काय रे ये ती नम्रता संभ्यावर आहे का तिथं कोण बोलतोय तुझा बाप बोलतोय फोन दे तिला डायरेक्ट बाबांची आठवण काढली तुझ्यासाठी आहे फोन कोण आहे फोन येतोय कोणाकडनं तरी बोलतोय कोण आहे अगं फोन घे नाही मी बोल ए, म्हणजे अगं फोन नाही मला नाही बोलायचं तुम्ही बोला अगं तुझ्यासाठी नाही मला नाही बोलायचं तुम्ही बोला ना मला नाही बोलायचं हॅलो ती नाही बोलायचं बोलतोय कोण बोलतोय मी लोंगे बँकेकडून बोलतोय लोणघे बँक लोन घे नाही रे लोंगे लोंगे लोंघे नावाची बँक आहे आता या नावाची बँक आहे का विचारतोय 10 वेळा येत होती तिकडे लोन घ्यायला त्यावेळी नाही सुचले कोण येत होती अरे बाळासाहेब लोंघे सहकारी बँक आ? त्या नम्रता संभेरोनं 1.5 लाख रुपयाचं कर्ज घेतलंय 7 वर्ष झाली अजून फेडत नाहीये ती 10 दिवस झाले फोन लावतोय फोन बंद आहे तिचा घरच्यांनी सांगितलं कुठल्या कोण प्रसाद खांडेकर बरोबर तिचं लग्न झालंय तूच आहे ना तो तिचा नवरा हे बघ हे आता तू तिचा नवरा आहे तू द्यायचे तिचे पैसे कळलं का रे शाणे एक मिनिट तुम्ही नीट बोला तुम्ही मला ओळखत नाही ए ओळखतो रे बाबा ओळखतो कर्जबाजारी बायकोचा नवरा ही काय ओळख आहे बघ ऐका अहो, काय माझ्या झालं प्रसाद? 1 मिनिट थांबा हे बघा माझ्या बायकोबद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही तुमचे काय पैसे आहेत ना मी परत देईन तुमच्या तोंडावर येऊन मारीन पैसे आणि तू नाही दिले ना पैसे तर मी फक्त तुझ्या तोंडावर मारेन कळलं हे बघा मी देईन तुम्ही ठेवा फोन ठेवू नको हॅलो काय हो हे आता लोंघेवाले येणार आणि मला घेऊन जातील हो. नाही. मला जेलमध्ये टाकतील मला कळत नाहीये आता आपण हनीमूनला जाणार आणि हे काय अहो, शांत आपण आता- मी तुम्हाला फक्त दुःखच देते 1 मिनिट ऐक शांत ठीक आहे यार 1.5 लाखाचं कर्ज आहे हा? तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम तुझं कर्ज ते माझं कर्ज हा मला घरात आल्या तुम्हाला असं सगळं तुम्हाला सहन करा रडायचं नाही ना मला माफ करा नमा काय करतेस रडायचं नाही रडायचं नाही फोन आला थांब फोन आला तुम्ही फोन नका घेऊ त्यांचाच फोन असेल आणि मग परत अगं नाही हा दुसरा नंबर आहे 1 सेकंड थांबशील नाही, तर लोंघे- नाही 1 सेकंड हॅलो हॅलो हा हे आरतीड ती नम्रता संभेराव आहे का रे कोण अरे कोण काय नम्रता संभेराव आहे का म्हणलं तिड पैलवान नाही तुम्ही कोण बोलताय आम्ही कोण ते यायला असं आहे का मी MHJ बँकेमधनं बोलतोय पतपेढी ना हा तुझ्या बायकोनं तिथनं कर्ज घ्यायले
अजून अजून आज मला काय विचार राहिला तिने घेतले ना कर्ज रे नाही 3.5 लाख रुपये गेले. किती माझ्यावर कशाला ओरडून राहिला? मी मी तुमच्यावर ओढत नाहीये. आणि मग त्याच्या आईला त्या दिवशी येऊन सगळे पैसे मोजून गेली, पार बोटाला थुकी लावून लावून नोटा मोजल्या. आता किती विचारतो का तू? ऐका 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 मी काय हॅलो अरे काय ऐकायचं? तू काय मोहम्मद रफी आहे तुला ऐकायला? त्याच्या आईला पैसे घेऊन गेली, फोन करून राहिलो, फोन उचलत नाही. पैसे घेताना 10 वेळा चक्र मारता तुम्ही. अहो नाही ऐका माझं मी तुमचे पैसे पेड करीन. मी नक्की पेड करीन. हा उद्या सकाळी जर पैसे मिळाले नाही ना पैलवान, तिथं तुझ्या घरात येऊन तुझ्या थोबाडाचा अख्खा शोकेस बिघडून मी साधा माणूस नाही, तुला कळलं का? अहो 2च दिवस झालेत आता माझे. हॅलो काय हॅलो? मी येतो उद्या बँकेत येतो. तुम्ही अरे काय त्याच्या आईला कर्ज घेतलेल्या बाईशी लग्न करतो, तुझी काय मी- लायकी मी- आहे मी रे? ठेवतो. तू अजून कर्ज घेतलंयस? अगं दुसरा फोन आला. नमा हे काय चाललंय? ऐका ना, मला खूप टेन्शन आलंय. तुम्ही असं मला असं हे नका करू प्लीज. नमा तू रडू नको. मला कळतच रडू नकोस. रडू नकोस. मी आहे ना. नको रडूस. हा नाही मी तुला म्हटलं ना, मी तुला शब्द दिला. रडू नकोस नमा. रडू नकोस. मी तुला सांगितलं ना, तुझं कर्ज ते माझं कर्ज. हा रडू नकोस. नको रडूस. ऍक्च्युअल तू रड आणि मला सांग हे कोणाकोणाकडून कर्ज घेतलंयस? आता दुसरा फोन आला. 3.5 लाख 1.5 लाख हे काय? सांगते. नीट सांग. मी सांगते. हा काय झालं, मी हे जे पहिलं कर्ज घेतलं होतं ना, त्याचं व्याज खूप वाढलं म्हणून मी ह्या MHJ बँकेकडनं पुन्हा एकदा कर्ज घेतलं. इथेच चुकता तुम्ही. एक कर्ज फेडायला आपण दुसरं कर्ज नाही घ्यायचं. ऍक्च्युली गोड वाटत होतं. आता ऐक बाळा. नम्रता ए नम्रता रडू नको. ऐक रडू नकोस. हे बघ मम्मी पप्पांना कळेल तू कर्ज घेतल्यास. हे मम्मी पप्पांना कळेल. उगाच त्यांना टेन्शन येईल. रडू नकोस. हा अरे मम्मी अरे सासरे भाऊ, अगं तुम्ही असे अचानक कसे आलात? नाही त्यांना कळलं असेल की आपण काश्मीरला चाललो ना, ते आपलं बाय करायला आले. व्हॉट अ सरप्राईज. मम्मी, भाऊ, पप्पा, अहो तुम्ही अचानक कसे काय आले? मला कळतच नाहीये. काय अचानक हे सरप्राईज? काय झालंय? नम्रता, ऍक्च्युली हे सरप्राईज आम्हाला हबीबूनने दिलंय. एक मिनिट. एक मिनिट. हबीबुल म्हणजे कोण? हबीबू आमचा पठाण. पठाण जो कर्ज देतो तो पठाण. पठाण? कोण हबीबुल आणि कोण पठाण? पठाण आमचा, त्याने आमचं घर जप्त केलंय. पठाणाने घर जप्त केलंय म्हणजे? सगळ्यांना आम्हाला घरातून काढलंय. बसाऱ्यांनी मला आंघोळ पण करू दिले नाही. अरे भाऊजी मी तर झोपलो होतो. कुठे गेले? मी तर झोपलो होतो. मला मध्येच उठवलं, घर जप्त केलं. थोड्या वेळ झोपतो भाऊजी इकडे. झोपत नव्हतो. एक सेकंड. मला कोणी काही समजवेल? तुम्ही गॅस सिलेंडर संपल्यासारखं इझिली काय सांगता? अहो घर जप्त झालंय ना. कोण पठाण? त्याने का घर जप्त केलं? दावे बापू, मी तुम्हाला सगळं सांगते. पठाण होतं, त्याच्याकडनं आम्ही टक्क्यावरून कर्ज घेतलं होतं. ऍक्च्युली ते आम्ही रिटर्नच नाही केलं ना. यांनी पण कर्ज घेतलंय? अरे कोण आहात तुम्ही? हिने पण कर्ज घेतलं, तुम्ही तिघांनी कर्ज घेतलंय? ऍक्च्युली तिनेच कर्ज घेऊन दिलं होतं आम्हाला. तर ते तीच फेडणार होती ना, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे ऍक्च्युली याचे 5, यांचे 4, तिचे 2, मी जिंकलो होते त्याचे 2, एकूण टोटल म्हणून 14 लाख झालेत. किती? 14 लाख. अरे जावई बापूंना ऐकायला येत नाही. 14 लाख. हो ऐकायला येत नाही म्हणून बोलत नाहीये मी. 14 लाख? अरे हे काय? 14 लाखाचं पठाणाकडून कर्ज घेतलंय? हे नम्रता काय ऐकतोय मी? हे नीट बोला. स्वर आता डोक्यात जातो माझ्या. हे नम्रता हे काय चाललंय? हे बघा, हे कर्ज फक्त मी एकटीने नाही तर आम्ही
सगळ्यांनी मिळून घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं होतं. म्हणजे अच्छा म्हणजे काय झालं भाऊजी सांगू तो एक मिनिट थांबा. काय झालं माहितीये नम्रताने कर्ज घेतलं ना त्याला आई जामीन राहिली. आईने कर्ज घेतलं बाबा जामीन राहिले. बाबांनी कर्ज घेतलं त्याला मी जामीन झालो. मी जामीन झालो जामीन झालं कर्ज झालं. असं कर्ज झालं भाऊजी. ए गडकरी रंगायतांचा पडदा कायमचा पडदा पडे ना तुझा. तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? आता पठा 14 लाख पठाणाकडून कर्ज ह्यांना कशासाठी घेतलं एवढं कर्ज? सांगते त्याचं काय झालं. मला ना खूप आधीपासून ऑनलाईन रम्मी आणि सट्टा खेळायची सवय होती. म्हणून कर्ज घेत. काय तुला हिला कळतंय? आणि ती सवय आम्हाला पण लागली. तुमची मुलगी जुगारी आणि ती सवय आम्हाला पण लागली. मी कोणाशी लग्न केलं? मी काय समजलो होतं एवढी संस्कारी मला काटकसर करणारी बायको मिळाली. ही कर्जबाजारी बायको आहे. असं नका हो बोलू. आता कळलं मला. काय रिसेप्शनला उभा होतो जो तो येत होता मला हात मिळवत होता. एक प्रकारचा आधाराचा स्पर्श जाणवत होता. हे कारण आहे. अरे किती किती नालायक माणसं तुम्ही. दमदत्ता काल आहेराची पाकिटं काढली मी पिशवीमधून. हा मम्मी त्याच्यामध्ये सगळ्या अशा चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. म्हणजे 100 रुपये तुम्ही ठेवून घ्या 7,400 रिटर्न द्या. असे काय पैसे नव्हते. नाही कोणाकोणाकडून घेतलंय कर्ज? मी सांगते. मम्मी थांब जे कधी दे अगं मम्मी नको. नको आता मी खोटं नाही बोलणार. मी सगळं दाखवते तुम्हाला. हे बघा दे सगळं. याच्यामध्ये सगळी दिसतंय. दिसतंय. संपतच नाहीये स्क्रोलिंग. मम्मी हा. ते तू नंदी बैलवाल्याकडनं घेतलेलं ते लिहिलं का त्याच्यामध्ये? हा नंदीबाईला त्याच्याकडनं ते लिहिलंय. रद्दीवाल्याकडनं पण घेतलं होतं ते पण लिहिलंय. आणि ते 2 साध्यांवर टप तिच्याकडनं पण घेतलं होतं. हे बघ. अच्छा हा ते राहिलंच ना काय? ते एकाने मला हाय केलं होतं बघ त्याच्याकडनं मी 3,000 रुपये घेतले होते. ते दिले. किती कर्ज वाढवून ठेवलंय. हा आणि एकाने मला ऍड्रेस विचारला. मी बोललो तिकडे जा. त्याच्याकडनं पण मी कर्ज घेतलं. बापरे. आणि ते बोलणारी बाई त्याच्याकडनं घेतले होते. त्याच्याकडनं टॅटू काढून घेतलं त्याच्याकडनं पण ते दिले. घेऊन घेतो ओ बाई, अच्छा, सगळं थांब कुठे चाललात तुम्ही? घटस्फोट घ्यायला वकिलाकडे. असं बोलू नका. आम्ही आता वकिलाकडेच जातो. भाऊजी तुम्ही जर त्या इनामदार वकीलकडे चाला असाल ना जा थांबा. त्याच्याकडनं आम्ही 50,000 रुपये घेतले. वा क्या बात. अजब होता हा हास्य जुगार. मज्जा आली. सई कडक परफॉर्मन्स होता. नमा अशक्य कॅरेक्टर तू शोधून काढलंयस तुझ्या वाटेला आलंय. आय डोंट नो काय पण ही जी इंटरेस्टिंग बाई होती ती फारच आवडली मला. तू आवाजाबरोबर जे काही करतेस ना नमा ते शिकण्यासारखं आहे. थँक्यू. हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ. सरांच्या साथीने ब्रिलियंट. भावा मस्त. फारच भारी. अरुण दादा छोट्या छोट्या जागा काढत होतात पण फार सुंदर. मजा आली तुम्हाला बघताना. फार भारी. कडक. वा वा मस्त सुरेल परफॉर्मन्स. मंडळी निवडणूक प्रचारामध्ये उमेदवारापेक्षा स्टार प्रचारकच खूप गरजेचे झालेत. बघूया अशाच एका स्टार प्रचारकाची ही गंमत जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वा 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 पाटील. हा सर. पाटील पाहिलं ना म्हटलं होतं की नाही मी तुम्हाला. हा सर. ह्या लोकांना एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. बरोबर सर. माझ्यासाठी केवढी तुडुंब गर्दी जमली पहा. आणली मी ही गर्दी खेचून आणली. सर तुम्हाला अजून बी असं वाटतं ही सगळी गर्दी तुमच्यासाठी आली आहे म्हणून? अर्थात माझ्याचसाठी आलेली आहे ही गर्दी. नक्की? हो हो हो. एकदा त्या बॅनरकडे पहा. हा हा छान छान तिकडे छापलेलं नाही आहे. इकडे पहा. हा ही जी पोरगी आहे ना हिच्यासाठी आली सगळी गर्दी. हिच्यासाठी? मग अरे बेकार फेमस पोरगी आहे ती. हो? शपथ तुम्हाला सांगलो त्याने इले आपल्या प्रचाराचा स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करा. हा हा झाली का ना गर्दी? हो. ह्या पोरीचे इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स आहे. 10 मिलियन? 10 मिलियन म्हणजे जवळजवळ करोड लोक फॉलो करतात तिला. मग
आपला नुसता एक व्हिडिओ बी झाला ना तिच्या बरोबर तर तुम्ही 10 मिलियन लोकांपर्यंत पोहोचशाल. वा 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 छान छान वा. नाही खरं आहे पाटील, पण काय झालेलं आहे, मला हे सेलिब्रिटी लोक म्हणूनच आवडत नाहीत. काय होतं काय वेळ दिली होती आपण? हा? 2 तास उलटून गेले की नाही. काय होतंय हे बघा, लोक खोळंबलेले आहेत हो, है सर, की नाही? एकदम ते अस्वस्थ. आपलं काहीतरी नुकसान करतील, बोंबाबोंब करतील, त्याच्या आधी आपण कार्यक्रम सुरू केला पाहिजे नाही की नाही? बरोबर आहे सर, करायलाच पाहिजे. अस्वस्थ झालेत लोक. नाही 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 नाही, माफ करा माफ करा माफ करा माफ करा. नाही खरंच माफ करा, खरंच माफ करा. मला माहिती आहे नाही थोडा उशीर झालेला आहे, पण असं तुम्ही प्रक्षोभक होऊन नुकसान करण्यासाठी येऊ नका. सर मी प्रक्षोभक नाही आहे, ते मॅनेजर आहे. तुम्ही मॅनेजर होऊन नुकसान मॅनेजर आहात कोणाचे? मॅडमचे मॅनेजर आहेत ते. अच्छा तुम्ही मॅनेजर आहात का? नमस्कार मॅडम कुठे आहेत? येत आहेत बोलवा ना सर. तेच सांगायला आलेलो की त्या येत आहेत. लवकर बोलवा, वेळ झाला सर, वाट पाहतो. मॅडम मॅडम बुम बुम मॅनेजर डॉक्टर कुठे आहेत? मॅडम मॅडम इकडे डॉक्टर इकडे. ओ ओ नमस्कार. डॉक्टर 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 म्हणजे म्हणजे मला बी समजलं नाही, आपण ओळख करून घेऊ सर. मॅडम तुमची ओळख करून देतो, इकडे या तुम्ही. हे आपले उमेदवार डॉक्टर नंदकुमार कारखानीस. ओ माय गॉड आय नो हिम सरांच्या वतीनं तुमचं स्वागत. प्रचंड टाळ्या. आय नो हिम ऍक्च्युली. ते बोर्डवर सुकचकचित उमेदवार हेच आहेत ना. आय नो हिम. पाटील नाही सर, कुठल्या बोर्डवर लिहिलंय? मी एकही लिहिलं हे नाही. कुठल्या बोर्डवर लिहिलंय? डॉक्टर वॉर्ड क्रमांक 1760 सुशी सर सुकचकचित नाहीये ते सुशिक्षित आहे. हा 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 हो, हो. सॉरी माय नाही, नाही, बॅड बेबी माय बॅड सो सॉरी हरकत नाही. पण तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे आहे म्हणजे मी प्रेक्षकांना हेच आवाहन करणार आहे की तुम्हाला तुमचा नेता सुशिक्षित असायला हवा की नको. डॉक्टर हा एक काम आहे तुमचं. बोला ना बोला ना बोला ती ना. आधी करून घेऊया. अगदी अगदी अगदी. इथेच की मागे जाऊयात. इथे करूयात. इथे हो इथे करूयात. सगळ्यांसमोर स्टेजवर. हा हे स्टेजवर बोलूया आपण. डॉक्टर हा आय टेल यू मला रात्रीची झोप नाहीये. हॅशटॅग डार्क अंडर आईज. हॅशटॅग कधी कधी वॅक. हॅशटॅग धडधड होतं. हॅशटॅग आठवण येते. हॅशटॅग डॉक्टर तुम्ही मला मेडिकल द्या. मेडिकल द्या. या मेडिकल द्या म्हणजे काय करू? मेडिकल द्या म्हणजे मी कसं सांगू मेडिकल काय द्या. तुम्ही डॉक्टर आहे ना. नाही मी अच्छा अच्छा नाही 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 गल्लत झालेली आहे गल्लत झालेली आहे. मोनाची डार्लिंग जी तुमची गल्लत झालेली आहे. मेडिकल फील्डचा डॉक्टर नाहीये मी डॉक्टरेट मिळवलेला डॉक्टर आहे. हा एक पदवी मिळवलेला डॉक्टर आहे. डॉक्टर I'm so sorry. Oh, now I got it. Dr. Aid, okay. Yes, डॉक्टर काय रेट आहे मग? डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी PhD केलेली आहे. एक विषय असतो म्हणजे मौर्य काळातील राजनैतिक मूल्य आणि शाश्वत रुजवणूक त्याचबरोबर तत्कालीन विसंवाद याच्यावर मी एक पदवी घेतलेली आहे. डॉक्टरेट घेतलेली आहे. नाही कळणार आहे त्यांना, नाही कळणार आहे. ओ माय गॉश. कळलंय त्यांना. कळलं बघा हे सगळे तुमच्या बरोबर असतात. मोरे डॉक्टर अविश्वास राजू सगळे तुमच्या बरोबर असतात. मी संवास इकडे सर नाही काहीच गलती नाही सर. कितीची गाडी असते तुझी जळगावची?
1 वाजे पकडायला लावेन तिला समजा तिला सर 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 तुम्ही ऐका ना, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करा ना, आपला मतलब पहा फक्त. तुम्हाला बोललो होता ना फेमस आहे, ह्या बाईनं जर सांगलं का बुवा कारखाने साहेबांना मतदान करा, तर लोक डोळे लावून मतदान करतील. अच्छा हे होईल. कॉन्फिडन्स आहे मला. मला फारच चुकीचं वाटतं हे का अज्ञाननिष्ठ व्यक्तीला मी काहीतरी करायला सांगतोय, पण हरकत नाही, त्यांना सांगा. करतील सर. मॅडम Yes. आपलं काय ठरलं होतं, फोनवर आपण भेटलो होतो पा, या हे करा ना तुम्ही. या ऑफ कोर्स मॅनेजर. करतील सर. यस. मॅडम काढा पिताय. नको. ओके. या. हा हॅलो एव्हरीवन. माईक माईक मॅडम नीट करायला सांग त्यांना. नीट करा मॅडम. काढू मी? हा काढून हातात घ्या. हा असं काही नाही, तुमच्या सोयीने. हा करा मॅडम, सुरू करा. हॅलो एव्हरीवन. हॅलो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम. तर हे जे आहेत, हे इथे उभे आहेत ते अंडकुमार. अंडकुमार नाव आहे का माझं? अंडकुमार नाव आहे का माझं? असं आलोय का मी? सर नाही I'm so sorry, I'm so sorry. सर. एक नंदकुमार नाव ठेवलेलं आहे माझं, ते आहे माझं नाव नंदकुमार. 1760 एक असं असतं नका सर, नीट वाचा मॅडम. कोंडू वाचते मी. नंदकुमार. वाचते. ओके. हे जे कोणी आहे डॉक्टरेट ते नंदकुमार. तरुणांना ववधी 0 खाली 5 आडवा दांडा आणि उभा दांडा एक मिनिट. आणि सर मी नाही लिहिलंय ते, मी क्षला ही 0 खाली 5 आडवा दांडा उभा दांडा म्हणते. क्षला सर तुम्ही बरोबर. तो एक क्ष आहे, त्याला ही काय म्हणते? ऍक्च्युली डॉक्टरेट मला सुजलेला द वाचता येत नाही. आम सो सॉरी. सुजलेला द नाहीये तो. एक आपल्या अंकलिपीत एक कोणतरी असा असतो ना, एक तो आहे तो. उगाच एक आपला सुजलेला द नाहीये तो. सर तुम्ही आहे सर तुम्ही असं असतो ना मॅडम, तो क्ष आहे ना, क्ष आहे ना मॅनेजर, सांगा ना. सर सर मी 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 सांगतो तुम्हाला, त्यांना क्ष ज्ञ ङ ट ण हे सगळे शब्द वर्ज्य आहेत. काय झालं? नॉनसेन्स किती वेळा सांगितलंय तुम्हाला? किती वेळा तुम्ही ही चूक कराल? मॅनेजर तुम्हाला माहितीये माझी आई काय म्हणालेली मला? मुंबईला जाऊन हे सगळं कर, पण तुम्ही जे बोललात ते करू नको. बोललेली की नाही? बोललेली की नाही? माफ करा मॅडम, माफ करा. वर्ज्य. प्लीज प्लीज. मी सांगतो त्यांना, please. मी सांगतो कसं आहे नाही, शब्दांचे अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्तीशास्त्र त्यांचं दोन्ही जरा वेगळं आहे. अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्ती हे शब्द तुम्हाला ठाऊक आहेत? हा म्हणजे अन्वयार्थ नाही, म्हणजे अर्थ मला माहिती आहे. अच्छा. पण इतके क्लिष्ट शब्द तुम्हाला कसे माहीत? मराठी भाषेचा प्रांतीय आविष्कार आणि बोलीभाषेतील सौंदर्यशास्त्र यांचं सर्वांगीण विवेचन यावर मी प्रबंध लिहितोय. सर्वांगीण विवेचन तुम्ही करताय? हो, ते हो. प्रबंध तुम्ही लिहिताय? हो हो. काय शिक्षण काय आहे तुमचं? मी मराठी वाङ्मयात विद्यावाचस्पती आहे. PhD होल्डर आहात तुम्ही? हो, हो. मग का तिच्यासाठी काम करता? पैसे असे किती पैसे देत असेल ती? 4.5 लाख रुपये वर्षाला ना? महिन्याला. डॉक्टर 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 कंट्रोल करा, डॉक्टर कंट्रोल करा, डॉक्टर लोक पाहत आहे, कंट्रोल करा, सांभाळा. महिन्याला 4.5 लाख? सांभाळा. हा म्हणजे खरं तर महिन्याला 50,000 रुपयेच पगार आहे, पण पर अपमान मला 25,000 मिळतात. लोक त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात, मी त्याला इन्सल्टिव्ह असा मी शब्द शोधून काढलेला आहे. लाचार. थँक्यू सर. लाचार. खूप थँक्यू सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका अशा बाईसाठी काम करताय तुम्ही जिला आत्ता साधं एक वाक्य वाचता आलं नाही, जे वाक्य होतं की विविध क्षेत्रात तरुणांना संध्या उपलब्ध करून देणार. डॉक्टर डॉक्टर डोंट डू दिस. काय हे काय करताय तसं? काय मॅडम काय झालं? डॉक्टर प्लीज असं करू नका प्लीज. काय मी काही केलेलं नाहीये. तुम्ही एकट्या संध्याचं लग्न एवढ्या तरुणांशी लावणार?
तुझ्या लक्षात येतंय का तू काय करतोयस? सर 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 शब्द भंडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खाऊ घालतोयस. नाही ते सतत घाण करणार. मला याची कल्पना आहे सर, पण इथे चूक तुमची आहे. माझी काय चूक आहे? म्हणजे संधीचं अनेक वचन हे संधीच असतं सर, संध्या नसतं. ओ माय गॉड. सर सर माहिती काय काय लिहिलंयस तू जाहीरनाम्यात? तुझ्यामुळे एक माणूस आता इथे येऊन मला बोलून गेलेला आहे. काय लिहिलंयस तू? हे असं लिहितोस तू? हे कशामुळे होतंय? सर सर नको करूस. तू जी कैक वर्षांपूर्वी मराठीशी फारकत घेतलेली आहेस ना, त्याच्यामुळे हे होतंय. सर आमच्या जळगावले असंच बोलताना सगळे. नाही, प्रत्येक गोष्टीचं खापर जळगाववर नको पडू. नाही सर असंच बोलता खरं. माझे खूप मित्र आहेत जळगावात. अरे वा. ते साहित्यिक आहेत. छान आहे ते सर. आजही जळगावला जळगावच म्हणतात. अरे, तू एकटा आलाय जो सतत जळगाव जळगाव करतोय. बोली भाषा. समजाव तिला. हो सर मी सांगतो. मॅडम तुम्ही नका ना असं काही करू. तुम्ही ना पुढचं वाचा. येस गोंडू, मी वाचतेच आहे, ते मध्ये मध्ये अडवतात. या. खुश नको होऊ, मारीन. आय एम सो सॉरी. या दंडकुमारमुळे दंडकुमार नाव आहे का माझं? नाही सर. हा इथला अवयव इथे घेऊन असा जन्माला आलोय मी. नाही सर. नंदकुमार नाव आहे माझं. नाव नंदकुमार आहे. मी वाचू का? मी वाचू का प्लीज? वाचा वाचा सर. तुम्ही हाय मी वाचू का? मॅडम तुम्ही वाचा. तुम्ही टेन्शन नका. मी आहे. हे खालची ओळख घ्या फक्त. तुम्ही जाऊ द्या. तिला एवढंच सांगा, चिंचे समोरचं चिन्ह दाबा, एवढं म्हणानी ओके फाईन, मी बोलते. हा बोला मॅडम. या निवडणुकीला डॉक्टरांची चिंच दाबा. मॅडम अरे काय बोलताय यार? म्हणजे अरे नाही रे बाबा, डॉक्टरांचे चिंच नाही दाबा रे. डॉक्टरांच्या चिंचे समोरचं ते बटन दाबा असं आहे की नाही? किती घाण वाटतं हे ऐकायला. बटन दाबा घाण वाटतं. बटन दाबा. चिंच दाबा. किती घाण. तिला काहीच कळत नाहीये. तिला समजत नाहीये ही काय बोलतेय. सर. तिला घेऊन जा पाटील. एक मिनिट तुम्ही खूप चिडता आता माझ्यावर. मी चिडू नको तर काय करू? मगाचपासून हे बघा गंडकुमार. तुझा बाप गंडकुमार. सर तू इकडे ये. सर काय सर आज कारण नव्हतं म्हणून अशीच मारली. निघ. सर जाऊ द्या. मी माझी उमेदवारी मागे घेतोय. मला वोट करू नका. आता चपला घाल निघून जा. संपलं सगळं. क्या बात है. एकदम क्ष दर्जा सादरीकरण. मजा आली अफाट. हा सर असे कसं वाटलं हे सर्वांगीण विवेचन? वा 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 बहारदार बहारदार. तू जो फिजिकली क्ष केलास ना, तो जितका वेगळा होता तितकाच वेगळा तुझा परफॉर्मन्स असतो कायम. फार अप्रतिम. शब्द भांडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खायला घालतोयस ते घाणच करणार. या वाक्यासाठी टाळ्यात. अप्रतिम. मला जेव्हा म्हणजे मोना डार्लिंग आणि समोर पृथ्वी हे जेव्हा कॉम्बिनेशन आहे तर मी प्रचंड एक्सायटेड असतो. कारण ॲट अ टाइम निर्बुद्धपणा आणि बुद्धिमान क्षण असे एकत्र वाटायला येत असतात. त्यामुळे मी प्रचंड एन्जॉय करतो. काही प्रश्न या निमित्ताने पडलेत की हा कुठला एरिया आहे जिथे 1760 वॉर्ड आहेत. हा कुठला एरिया आहे? बरं हे कोण 10 मिलियन लोक आहेत जे हिला फॉलो करतात आणि इतक्या सुशिक्षित उमेदवाराचं चिन्ह चिंच काय? असे काही प्रश्न पडलेत या निमित्ताने. पण विलक्षण मजा आली मला. ओमकार तू पण ॲज युजल फॅन्टॅस्टिक. हेम्या फार मजा आणलीस तू. बहारदार होतं कॅरेक्टर. सो वंडरफुल परफॉर्मन्स काय. मला खूप मजा आली. सई. बेकार भारी परफॉर्मन्स होता. अभिजित पवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार सुंदर लिहिलं होतं. म्हणजे दोन टोकाकडचे विनोद होते आणि ते दोन्ही एक सायमल्टेनियसली वाजवत होते. फारच मजा आली. हेमंतदादा गोंडू परफॉर्मन्स. राऊत मस्त. आज मजाच आली. आज पर्वणीच होती आम्हाला आणि हे कॅरेक्टर तर तू जगतोस. फार मजा आली. मस्त. मंडळी, विनोदाचा सगळा जामानिमा घेऊन हास्याचा हा दरबार भरवायला पुन्हा एकदा येणार आहोत. पण पुढील भागात तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.